एक महत्त्वाची बातमी, शिवरायांचे आशीर्वाद घेण्यासाठी रायगडावर चाललोय असं जरांगे पाटील यांनी म्हटलंय। 54 लाख लोकांच्या आयुष्याचं कल्याण झालं, हे आंदोलनाचं यश आहे असं देखील जरांगे म्हणालेत। मनोज जरांगे पाटील आपल्या मूळ गावी जात आलेले आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात त्यांचे गावकरी तर मायभूमी जन्मभूमी आहे। मला वाटतं आपल्या लेकरांना काम केलं, महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचं खूप कल्याण झालंय। त्यामुळं मराठा समाजात एक नवीन आनंद आणि उत्साह निर्माण झालाय। काल कायदा पारित झाला, त्या कायद्यासाठी आता सरकारची जबाबदारी पण आहे आणि मराठा समाजाची सगळ्यांनी मिळून हा कायद्यासाठी आपले म्हणणे मांडून हा कायदा की तो मजबूत होण्यासाठी अभ्यासकांनी सुद्धा प्रयत्न करणं आता गरजेचं आहे, वकिलांनी करणं गरजेचं आहे। त्या पद्धतीने गाव सगळं खुश आहे, तसंच महाराष्ट्रातला मराठा समाजही खुश आहे। त्यांना वाटतं आपल्या लेकरांचं कल्याण केले, आपल्या लेकरांना 57 लाख आरक्षण मिळाले, 2 कोटीपर्यंत हे आरक्षण जाणार आहे। आता देवेंद्र फडणवीस असं म्हणता आहेत की आम्ही ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही आणि हे आरक्षण जे आहे ते सरसकट आरक्षण नाही आहे असं फडणवीसांनी आता प्रतिक्रिया दिलेली आहे। नक्की काय मग आपण म्हणताय की हे सरसकट आहे, सर्व मराठ्यांना न्याय मिळेल या आरक्षणामुळे? त्यांचं बरोबर आहे ना, ओबीसीवर अन्याय होऊ देणार नाहीत, त्यांचा शब्द काय चुकीचा आहे? आम्ही कोण आहेत? आम्ही ओबीसीच आहेत ना, आमच्यावर अन्याय होणारच नाही ना, आमच्यावर अन्याय ते होऊ देणार नाहीत। आमचे प्रमाणपत्र निघाले, सगळ्या सोयऱ्यांचं सुद्धा कायदा पारित केलाय, त्यामुळं आम्हाला काय अडचण येणार नाही। आता त्यांचं असं म्हणणं आहे की सगळे सोयरे ह्या GR मुळे सरसकट हे मराठा आरक्षण मिळणार नाही, जेवढे कुणबी दाखले मिळतील तेवढेच मिळणार असं त्यांचं म्हणणं आहे। ठीक आहे ना, बघू ना, जेवढे कुणबी प्रमाणपत्र मिळतील तेवढ्याला तर मिळणारच आहे। सगळे सोयऱ्यांची व्याख्या काय कुणी केली? तुम्ही, आम्ही नाही केली, सरकारनं केली। सगळ्या सोयऱ्यांची व्याख्या तुम्ही केली, कार्यप्रणाली कुणी ठरवली? सरकारनं ठरवली, आम्ही नाही ठरवली। आणि आम्ही दिलेल्या प्रमाणच आम्हाला पण पाहिजे, जे आम्ही व्याख्या दिली त्याच प्रमाण आम्हाला पाहिजे, नसता पुन्हा मुंबईत घुसन मग बाहेर नाही येणार। मग आता ते भुजबळांना असं म्हणता आहेत की जर का समजा ह्यात काही भुजबळांना त्रुटी वाटत असतील किंवा अडचणी वाटत असतील तर ते आम्ही बदल करू, अगदी वेळ पडली तर वरिष्ठ म्हणजे दिल्लीतल्या नेत्यांशी देखील बोलू असं देखील फडणवीस म्हणतायत। म्हणजे आता पुन्हा GR मध्ये बदल होण्याची शक्यता आहे का? नाही, याच्यातून मराठ्यांना संदेश आहे आता। याचा अर्थ जे कोणी सोशल मीडियावर म्हणतात ना मराठ्याच्या हाताला काही नाही लागलं, कशात काही आले तात हारले, कशात जिंकले काय तर म्हणतात ना ते, आता याच्यावर तरी छानपणात घ्या म्हणा। याचा अर्थ दिल्लीपर्यंत जायची वेळ आली म्हणल्यावर ह्यो कायदा कच्चा नाहीये। मराठ्यांचे पोरं मुंबईला गेले आणि कायदा घेऊन आलेत, याचा अर्थ आता गोरगरीब मराठ्यांनी समजून घ्या आणि टीका करणाऱ्यांनी सुद्धा समजून घ्या। आता जे कोणी करतात ना ते सोशल मीडियावर बिगर कामे, त्यांनी समजून घ्या, जर देवेंद्र फडणवीस साहेब मध्ये दिल्लीपर्यंत जायची वेळ आली तरी जाऊ, एवढ्या कायद्यासाठी तुम्ही म्हणत होते एवढूसा घेऊ ह्यो कायदा, याचा अर्थ इतका मोठा आहे मराठ्यांसाठी, जो मराठ्यांच्या नोंदी निघत नाही त्या मराठ्यांसाठी हा कायदा आहे। म्हणजे हा खूप मोठा कायदा आहे, लहान नाही। समुदाय महाराष्ट्रात सगळ्यात नंबर 1 ला आहे मराठा समुदाय। फक्त एवढं समजून घ्या की जो कोण सोशल मीडियावर खेळतोय त्याला शहाणपणा सांगा, तुला लय डोकं आहे ना म्हणा तर तू ती दमन न मांड, आता इकडं नको सोशल मीडियावर मराठ्यात फोट दाखवू, कारण आता दिल्लीपर्यंत जायची भाषा करायला लागलेत। याचा अर्थ त्यांचं निगेटिव्ह घेण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस साहेबांचं पॉझिटिव्ह घ्या मराठ्यांनी, की हा कायदा खरोखरच मोठा आहे। मराठ्यांचे पोरं मुंबईत गेले आणि शांततेत माघारी आले, पण आरक्षणच हिसकावून आणलंय। याला आरक्षणच म्हणतात कायदा पारित करणं, म्हणजे 70 वर्षात कायदा पारित झालेला नाही। पंकजा मुंडे असं म्हणाले होते की जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मी फेटा घालणार नाही। काल आपली भेट झाली आणि त्यावेळी त्यांनी प्रतिक्रिया देखील आधी दिलेली होती की ओबीसींवर खऱ्या अर्थाने ओबीसीचं हे आरक्षण गेलेलं आहे का असं वाटतंय म्हणून। परत हेच मराठ्यांनी सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे की मराठे खरंच जिंकलेले आहेत। यांच्या प्रतिक्रियेवरूनच आपण समजायचं मराठे ओबीसी आरक्षणात गेलेत।